आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। पुन्हा एकदा जाऊया आपण विशालकडे। विशाल, आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का आणि एकंदरीतच आज दिवसभर हा छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेमका कसा असणार आहे? अनुपमा, जवळपास 40 मिनिटं हा सगळा हाय व्होल्टेज राडा सुरू होता, ही धुमश्चक्री सुरू होती। मात्र आता आपण बघू शकतो की पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबले आहेत त्या हॉटेलचे दोन्ही दरवाजे आता लावून घेण्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येनं पोलीस आत आहेत आणि बाहेर सुद्धा उभे आहेत आणि सोबतच उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा इथं जमलेले आहेत। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मला एक सांगा, थोड्या वेळापूर्वी मला तुम्ही सांगत होते शिवसेनेला भाजप प्रसाद देऊ शकत नाही, तुम्ही प्रसाद देणार, नक्की काय म्हणणं? मारहाण केली त्यांना। आदित्य साहेबांना विरोध करत असेल तर त्यांना प्रसाद द्यावाच लागेल ना, त्यांना मारावंच लागेल, प्रत्युत्तर करावंच लागेल। काल तुम्हीही आंदोलन केलं होतं विमानतळाबाहेर, तिथे सामंजस्याची भूमिका होती सगळ्यांची। आमचं आंदोलन काही विरोधासाठी नव्हतं, आमचं बदलापूरच्या विषयात आंदोलन होतं। ते काही वैयक्तिक व्यक्तिविषयी नव्हतं, यांनी वैयक्तिक व्यक्तिविषयी आंदोलन केलेलं आहे म्हणून प्रसाद दिला त्यांना। आपण बघतोय की अशा पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सगळी मंडळी सांगतायत। आपण बघतोय गेट हॉटेल्सचे पूर्णतः लावण्यात आलेले आहे। पोलीस पूर्णतः परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, परिस्थिती पूर्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र आहे। माध्यमांना आतमध्ये सोडण्यात येते अशी आपल्याला मिळतंय। माध्यमांचे प्रतिनिधी बाजूला वा, मला जाऊ द्या। हॉटेलमध्ये आता आदित्य ठाकरे आहे आणि त्यांना भेटण्यासाठी अंबादास दानवे गेलेले आहेत आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा आता हॉटेलमध्ये सोडण्यात येत आहे। आतापर्यंत हॉटेलचे दरवाजे लावण्यात आले होते, मी तुम्हाला दाखवतोय बाहेर अशा पद्धतीनं पूर्णतः आता पोलिसांचा फौजफाटा आहे आणि काही उद्धव ठाकरे गटाची कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आतापर्यंत सगळ्यांनाच बाहेर थांबवण्यात आलं होतं, मात्र आता आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलणार असं चित्र दिसतंय आणि त्यामुळं आदित्य ठाकरे या सगळ्या राड्यानंतर काय भूमिका मांडतात ते पाहणं तुर्तास महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा, निश्चितच विशाल, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे या संदर्भात आता पुढे काय बोलतात हे खूप गरजेचं आहे जाणून घेणं।